हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे एम वनच्या पी वाय क्यू सिरीजमध्ये. तर आज आपण स्टार्ट करतो आहे कॉम्प्लेक्स नंबरचे काही पी वाय क्यूज. तर आज आपल्याकडे जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे की एक्स टू दी पॉवर 10 प्लस 11 टाइम्स एक्स टू दी पॉवर 5 प्लस 10 इक्वल टू 0. आता लक्ष द्यायचं आहे की जो एक्सचा पॉवर असतो तेवढेच त्याचे काय असतात, रूट्स असतात. ठीक आहे, तेवढेच त्याचे काय असतात, रूट्स असतात. म्हणजे आता आपल्याकडे एक्सचा पॉवर 10 आहे हायस्ट, तर याचे रूट्स किती असणार आहे, याचे 10 रूट्स असले पाहिजे. ठीक आहे, मग 10 रूट काढायचे आपल्याला. तर सॉल्व करायसाठी आधी आपण काय करू, याला थोडं सिम्प्लिफाय करू. बघूया, हा एक्सचा पॉवर 10 म्हणजे एक्सच्या पॉवर 5चा स्क्वेअर. मग हा पण झाला एक्सचा पॉवर 5 प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे जर आपण असं ॲझ्युम केलं, लेट्स ॲझ्युम एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू, समजा टी पकडला आपण, तर हा झाला टी स्क्वेअर प्लस 10t प्लस 10 इक्वल्स टू 0. इथे 10 नाही आहे, इथे 11 आहे. ठीक आहे, इथे 11 आहे, 11. ठीक आहे, मग याच्या पण फॅक्टर करू शकतो. फॅक्टर कारण काय मिळणार तुम्हाला, एक टी प्लस 10 मिळणार आणि दुसरा मिळणार टी प्लस 1 इक्वल्स टू 0. तर आपल्याकडे दोन स्पेशल कंडिशन आलेले आहे की एक तर टी इक्वल्स टू -10 किंवा टी इक्वल्स टू -1. राईट, सिम्पलचा क्वेश्चन आहे. ओके, मग आता सॉल्व करताना आपण बघूया टीची व्हॅल्यू किती होती. एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू -10 आणि इथे एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू -1. राईट, हे दोन आपल्याकडे व्हॅल्यू झालेले आहे. मग आता जर दोन व्हॅल्यू आलेल्या असेल तर आपण काय करू, आधी कन्सिडर करू पहिलं इक्वेशन. म्हणजे याचे 5 रूट मिळतील, याचे 5 रूट मिळतील, आणि अशा प्रकारे आपले टोटल रूट किती झाले, 10 रूट. सो लेट्स कन्सिडर. आधी एक कुठले इक्वेशन कन्सिडर करू शकतो आपण. तर मी पहिलं इक्वेशन कन्सिडर केलं, एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू -1. आता तुम्हाला जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा, जेव्हा एक्स टू दी पॉवर -1 असेल, सॉरी एक्स टू दी पॉवर काही पण असू द्या, पण एक्स इक्वल्स टूची जर व्हॅल्यू समजा -1 असेल तर हा -1 म्हणजे काय होते, हा -1 म्हणजे आपला होते कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय. कारण की पायसाठी याची व्हॅल्यू किती होते, -1 प्लस आय टाइम्स साइन ऑफ सेम अँगल 2k पाय प्लस पाय. राईट, मग मी याला काय लिहू शकतो की हे जे माझं एक्स टू दी पॉवर 5 आहे, दिस इज इक्वल्स टू -1च्या ठिकाणी मी लिहू शकतो कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय आणि प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय. राईट, आता आपल्याला काढायचा एक्सचे 5 रूट काढायचे. तर आपण काय करणार, टेकिंग 5th रूट, याचा 5वा रूट घ्यावा आपण. सो टेकिंग 5th रूट, 5व्या नंबरचा रूट घ्यायचा. सो आपल्याला मिळेल एक्स इक्वल्स टू, बेसिकली जे आतमध्ये आपल्याकडे की कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय आणि याचा पॉवर 1/5. 5th रूट घेतला आहे आपण. राईट, झालं. मग आता इथे आपण काय अप्लाय करणार आहे, इथे आपण अप्लाय करणार आहे डी मोवियस थेरम. सो बाय अप्लाइंग डी मोवियस थेरम, सो देअरफॉर बाय अप्लाइंग डी मोवियस थेरम आपल्याला काय मिळालं, आपल्याला व्हॅल्यू मिळाली की एक्स इक्वल्स टू कॉस ऑफ, हा 5 डिवाइडमध्ये जातो कशाला, अँगलच्या. सो 2k पाय प्लस पाय डिवाइड बाय 5 आणि प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय डिवाइड बाय 5. हे झाले आपले 5 डिफरंट रूट. पण 5 रूट दिसत नाही आपल्याला, काय दिसत आहे फक्त असा काहीतरी फॉर्म्युला दिसतोय. सो फॉर 5 रूट्स पुट k इक्वल्स टू, एकदा 0पासून स्टार्ट करा, नंतर 1 पुट करा, 2 पुट करा, 3 पुट करा आणि 4 पुट करा. तर अशा प्रकारे आपण हे 5 डिफरंट व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतील, 5 डिफरंट रूट्स ऑफ एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू -1. राईट, हे झालं आपलं पहिलं सोल्युशन. सेम वेनी, सेम लॉजिकने आपण लिहू की लेट फॉर एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू काय मिळालं होतं आपल्याला, -10. याला पण आपण कसं लिहू शकतो, सेम लॉजिकने लिहू शकतो की याला मी लिहिणार आहे समजा असं की 10 इंटू -1. राईट, 10 इंटू -1 आणि -1ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो देअरफॉर एक्स टू दी पॉवर 5 इक्वल्स टू 10 इंटू -1ची व्हॅल्यू किती होती, कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय
प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय. राईट, आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे तर फिफ्थ रूट घ्यावं लागेल. सो टेकिंग फिफ्थ रूट आपल्याला काय मिळणार इथे फिफ्थ रूट घेतल्यावर. इथे राहिला फक्त एक्स, इथे झाला 10, याचा पण फिफ्थ रूट, सगळ्याचा फिफ्थ रूट घ्यावा लागेल. आणि इथे कॉस ऑफ 2k पाय प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय आणि याचा फिफ्थ रूट. आणि बाय अप्लाइंग डी मोवियस थेरम जे आधी आपण केलं होतं सेम लॉजिक इथे चालेल. सो देअरफॉर बाय अप्लाइंग कुठले थेरम, डी मोवियस थेरम आपण काय करणार आहे, फॉर्म्युला पुट करणार आहे. आणि x इक्वल्स टू 10⁻⁴ इथे आपल्याला मिळतील कॉस ऑफ 2k पाय प्लस पाय अपॉन 5 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 2k पाय प्लस पाय डिवाइड बाय 5. आणि इथे k इक्वल्स टू, इथे पण परत 5 रूट पाहिजे तर 0 पासून स्टार्ट करा. 1 2 3 आणि 4. अशा प्रकारे हे 5 व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, टोटल 10 रूट्स ऑफ दिस इक्वेशन नंबर. सो आपल्याकडे हे पहिले रूट झाले आणि हे आपले दुसरे 5 रूट्स. तर अशा प्रकारे आपल्याला हे टोटल 10 रूट मिळालेले आहे. हे 5 रूट आणि हे 5 रूट. राईट, असं इझिली आपण कॉम्प्लेक्स नंबरचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व करू शकतो. राईट, तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.